बऱ्याच वेळा पेशंट विचारतात, शॅम्पू करताना कंडिशनर वापरायला पाहिजे का? आज मी तुम्हाला टोटली केसांची वॉश आपण कसा करतो, त्या संदर्भात काही सायंटिफिक माहिती देणार आहे. वेलकम टू द परफेक्शन प्लास्टिक सर्जरी क्लिनिक, कर्वे रोड, पुणे. मी डॉक्टर पुष्कर देशपांडे, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन आहे. बऱ्याच वेळा काय होतं, शॅम्पू आणि कंडिशनर हे एक्झॅक्टली काय असतं हेच लोकांना माहिती नसतं. शॅम्पू हा स्काल्पसाठी वापरला जातो, हा केसांसाठी वापरायचा नसतो. स्काल्पमधली जी डर्ट असते, जो आपल्याला घाम येत असतो, सिबम नावाच्या काही ग्रंथी असतात, तो सिबम येत असतो, तो काढून टाकण्यासाठी शॅम्पूचा वापर केला जातो. तर कंडिशनर कशासाठी असतं, जे केसांचे शॅफ्ट्स असतात त्याला नरिश करण्यासाठी किंवा त्याला मॉइश्चरायझर करण्यासाठी आपण कंडिशनर वापरत असतो. हे दोन्ही एकत्र वापरायला पाहिजे का? तर येस, दोन्ही वापरायला पाहिजे. हे कसं वापरायला पाहिजे? कुठला शॅम्पू वापरायला पाहिजे? कुठलाही पॅराबेन फ्री शॅम्पू आपण वापरायला पाहिजे. स्पेसिफिक कुठलाही असा ब्रँड नाही, कुठलाही मेडिकेटेड असं नाही. केसांची निगा करण्यासाठी, स्काल्पची निगा करण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनर याचं कॉम्बिनेशन करायचं असतं. कसा वापरायचा? पहिली गोष्ट, कोरड्या केसांवर शॅम्पू लावायचा नाही. केस ओली पाहिजेत. मग एक पॉईंटच्या आकाराचा शॅम्पू आपण पामवर घ्यायचा, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. केसांचे जे रूट्स असतात, म्हणजे इथं स्काल्पला आपल्याला अप्लाय करायचं आहे, आणि जे फिंगर टिप्स असतात, म्हणजे जे पल्प असतात, त्यांनी मसाज करायचा 1 मिनिटासाठी. प्रिकॉशन अशी घ्यायची की नख याच्यामध्ये वापरायचं नाही आहे. जी फिंगरची बोटांची जी टिप्स आहेत त्यांनी मसाज करायचा 1 मिनिटासाठी. मग पाण्याने थोडंसं धुवून घ्यायचं. मग कंडिशनर घ्यायचं. कंडिशनर किती घ्यायचं? जेवढा शॅम्पू घेतलाय त्याच्या 1/4 आपण कंडिशनर घेणार आहोत आणि तो शॅफ्टला लावायचा. शॅफ्ट म्हणजे काय? की केसांच्या मुळांपासून दूर, साधारणतः मिडल पासून स्टार्ट करून केसांच्या एंड पर्यंत शॅम्पू लावायचा, कंडिशनर लावायचा आहे. तो कंडिशनर जवळजवळ 2 ते 3 मिनिटं तसंच लावून ठेवून केस हे वाळवायचे. केस वाळवताना किंवा केस पुसताना शक्यतो टर्किश टॉवेल तुम्ही वापरू नका. त्याने जास्त डॅमेज होण्याची शक्यता आहे. आपला साधा पंच असेल तरी तुम्ही वापरू शकता. अशा मोर डेली टिप्ससाठी फॉलो करा आमच्या चॅनलला. थँक यू.